हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर या लाल मिरच्या बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काहीतरी झणझणीत बेत बनवतोय. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी ठेचा बनवते लाल मिरच्यांचा. तर त्यासाठी मी ह्या पाव किलो लाल ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून एका कपड्याने स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत. त्या मिरच्या अजिबात ओल्या राहिल्या नाही पाहिजेत. तर पूर्णपणे आपल्याला त्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत. तर मी आता त्या मिरच्या पूर्णपणे कोरड्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायच्या आहेत. तर मिक्सरचं भांडंही आपल्याला कोरडंच हवं आहे. त्यामध्ये पाण्याचा एकही अंश नाही पाहिजे किंवा हातही ओले नाही पाहिजेत. आणि न पाणी घालता आपल्याला त्याचं अशी पेस्ट बनवायची आहे. तर मिरची वाटून झालेली आहे. त्यानंतर हा मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे. तो आपल्याला खलबत्त्यामध्ये जाडसर असा वाटून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही अगदी बारीक चिरून घेतला तरी चालेल. त्यानंतर हे अर्धा लिंबाचा रस आहे. तर हे मोठ्या साईजचं लिंबू आहे, तर मी अर्ध घेतलं आहे. छोटं असेल तर ते पूर्ण एक लिंबू लागेल. त्यानंतर मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि हिंग त्याची आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की नंतर त्यामध्ये धने, जिरे आणि बडीशेपची पावडर घालायची आहे. त्यानंतर कुटलेला लसूण घालायचा आहे. लसूण छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि नंतर कढई गॅसवरून खाली उतरून ठेवायची आहे. आणि नंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त हवं आहे. आपली मिरचीचा ठेचा टिकण्यासाठी म्हणून आपल्याला मीठ त्यामध्ये थोडंसं जास्त घालायचं आहे. त्यानंतर ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. अगदी मी हात लावून बघितलं आहे. तर ते फोडणी आपली पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ही वाटलेली मिरची घालायची आहे आणि ते सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर ते झाल्यानंतर शेवटी आपल्याला त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे आणि परत ते सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे. तर हा मिरचीचा ठेचा अगदी 6 महिने म्हटलं तरी टिकतो. तर आपल्याला तोंडी लावण्यासाठी हा खूप छान असा ऑप्शन आहे. तर आपली मिरचीच्या ठेच्याची रेसिपी रेडी झालेली आहे. तर मी ते आता बाउलमध्ये काढून घेते. तर हा लाल मिरच्यांचा ठेचा त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू परत अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.